श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता मी सर्व आवरले, अगदी जेवण गोळ्या वगैरे सगळं खाऊन घेतलंय आणि आता ना स्टडी करायला बसते. तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय स्टडी करणार आहे. पण कसं असतं कधी कधी ना, असं नाही की मी रोज स्टडी करत नाही, असं नाही. रोज करते, रोज प्रॅक्टिस करते. जेवढा वेळ मिळेल तेवढा तरी मी देते त्याला. असा बेस्ट टाइम माझा कधी जात नाही. अगदी माझ्या आईला पण मी 20-20 दिवस 30-30 दिवसानंतर एका महिन्यानंतर माझा तिचा कॉल होतो. ती पण तीच करते वेळ काढून तेव्हा. आणि आता बघा मी तुम्हाला आज दाखवते मी काय काय स्टडी करते. आज तसं तर क्लासला सुट्टी आहे, बट इन्स्टिट्यूटला नाही आहे. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे मी टाइम काढलाय माझ्या स्टडीसाठी. आणि कसं असतं माहिती आहे का, आपला असतो 3 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण जास्त दाखवू शकत नाही. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी दाखवत नाही, थोडं थोडंच दाखवते. तर बघा ह्या ज्या चिकड्या म्हणजे जुनी कपडे आहेत ना, तर हे यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. बघा ही व्हिडिओ किती पळतोय. जर असं माझा हात चालला असतं पटापटा तर किती बरं झालं असतं ना. जवळजवळ मी 3 ते 4 तास हे कात्रण करत होती. प्लस मला साहेबांनी पण खूप मदत केली, कारण एवढं कात्रण भरलंय नाही त्यात. आहे ते नाही तेवढी जुनी कपडे भरले. बघा आता इथं ना माझं कचरा करायचं काम चालू आहे. तुम्ही म्हणताल ही वेडी झाली की काय, तर हा वेडी झाली, फॅशन डिझायनर बनण्यासाठी वेडी झाली. तर बघा आता टॅबलेट खाल्लेत मी, त्यामुळे थोडंसं दूध घेते. आणि इथं बघा एवढा सगळा कचरा करून ठेवलाय मी, कारण ही कचरा खूप उपयोगी आहे, युजफुल आहे. तो कसा ते तुम्हाला कळणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर कधी कधी ना मी दूध घेतलेलं असतं आणि पित असते, तर तुम्हाला वाटतं की चहा पिते, तर दूध पित असते. तर बघा एवढ्या वेळ जो माझं चालू होतं प्रॅक्टिस किंवा काही म्हणा काम, तर त्याच हे बनवायचं होतं. आणि एवढं मजबूत बनवलंय ना, जवळजवळ हे 3.5 ते 4 किलोच असेल. म्हणजे यामध्ये किती कापड कट करून भरलं असेल तुम्ही मला समजणार नाही. म्हणजे मलाच माहिती आहे, घरात आहेत नाही तेवढे कपडे, म्हणजे जुने जे होते ना, जे वापरत नव्हते, तर ते सगळे कट करून मी यामध्ये भरले. आणि हेवी झाले, मस्त झाले. हे बघा याच्यापेक्षा जास्त अजिबात दबत नाही, मस्त हेवी झाले. आणि मला फोड आलंय कपड्याचे कात्रणं करून करून. बघा इथं फोड आलाय ह्या बोटाला इथं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.